MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। जनसुरक्षा कायद्याच्या विषयी बैठक झाली आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा बैठकीला गेलो पहिल्या दिवशी, तेव्हा ह्या कायद्यासंबंधी प्रचंड शंका संभ्रम आमच्या मनामध्ये होता आणि हा संविधानाच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आणि लोकांना कायम घाबरून ठेवणारा कायदा असेल असं आमचं मत होतं। त्याची व्याप्ती फार मोठी त्यांनी ठेवली होती, पण आता चर्चेअंती व्याप्ती कमी केली गेली आहे आणि ती फक्त माओइस्ट आणि नक्षलाईट चळवळीपुरती मर्यादित करण्यात आलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती सर्वसामान्यामध्ये की कोणालाही उचलून आतमध्ये टाकतील, जी पहिल्या त्यांच्या जे प्रिॲम्बल होतं, जे प्रास्ताविकेचा भाग होता, त्याच्यामध्ये तसं दिसत होतं की कोणालाही उचलून जेलमध्ये टाकणार, पण आता ती प्रास्ताविकाच बदलण्यात आली आणि बदलून ती फक्त माओवादी आणि नक्सलाईट यांच्यापुरती मर्यादित करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्याचा स्कोपच कमी झालाय। म्हणजे जागृत महाराष्ट्रातल्या 12,500 लोकांनी याच्यावरती ऑब्जेक्शन नोंदवलं होतं, कारण का पहिल्यांदाचं प्रिएम्बलच घातक होतं। आता हे प्रिएम्बल बदललंय। आम्हाला वाटतं की आम्ही आमच्या उपस्थितीमुळे आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे ते प्रिएम्बल बदलून घेतलेलं आहे आणि ते फक्त आता विधेयक होते त्याला तुम्ही ओके नाही, पहिलं आता ते फायनल होऊ द्या ना। असं आहे की आत्ता काही बोलणं योग्य नाही, पण त्याचं प्रिएम्बल बदललं हा आमचं यश आहे आणि ज्या प्रिएम्बलमुळे महाराष्ट्रामध्ये संभ्रम आणि भीती निर्माण झाली होती की आपल्या लोकशाही आणि संविधानाने दिलेल्या अधिकारांवरच गदा येणार आहे, ती आता काही अंती संपली। साहेब, आज राज ठाकरेंची आणि मुख्यमंत्र्यांची भेट होते। एका साईडला ठाकरे बंधू एकत्रित दोन जोरदार चर्चा सुरू असताना अशा वेळी राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांची भेट होणार म्हणजे काय? ठीक आहे ना, असे गाठीभेटी होत राहतात, चर्चा होत राहते, दिवस असतात, लोक चहाला बोलवतात, लोक पोहे खायला जातात, चालू राहतं। एक तास बंद दाराआड चर्चा होती, सुरू होती। अहो, पहिल्यांदा चहा येतो, नंतर नाश्ता येतो, नंतर मग इतर गावच्या गप्पा होतात आणि 5-1 मिनिटं राजकारणावर गप्पा होतात। या सगळ्या गप्प्यांचा हेच सूर असतो। तुम्हाला बातम्या मिळायला पाहिजेत ना। साहेब, दुसरीकडे जालन्यामध्ये तलाठ्यांनी ज्या पद्धतीने गरिबांचे पैसे लाटलेले आहेत, शासनाच्या योजनांचे, शेतकऱ्यांचे, जयंत पाटील यांनी ट्विट केलंय, आपल्या पक्षाच्या वतीने तो ट्विट करण्यात आलेला आहे, या संदर्भात मागणी केली जाते कारवाई। नाही, कारवाई झालीच पाहिजे। नाही, हे बापाचा पैसा आहे का त्यांच्या? वर गरीब शेतकऱ्यांचा पैसा लुटून खायचा आणि त्यांना म्हणजे शासनाचा अभय असल्यासारखं त्यांनी वागायचं, हे बरोबर नाही। म्हणजे त्या समितीच्या जी समिती त्या जालन्यामध्येच झालं ना ते सगळं लफडं, त्या समितीच्या पीएकडे 2 कोटी धुळ्याला झालं, 2 कोटी। अशा उघडपणाने इतका भ्रष्टाचार महाराष्ट्रात होणार असेल तर कशा लोकांचा कोणावर विश्वास राहील? साहेब, संजय राठोड जलसंधारण डिपार्टमेंटला मोठ्या प्रमाणामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे पैशांच्या चर्चा समोर येते। काही अधिकाऱ्यांना वारंवार एकाच ठिकाणी काय भ्रष्टाचाराला राजमान्यताच मिळणार असेल तर कसली चर्चा करते आणि काय होणार आहे? काहीच होणार नाही। राठोडांवर कारवाई करू नये अशी काहीच मागणी नाही। क्लीन चिटची फॅक्टरी आहे सरकार म्हणजे। अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना झालेली, वाईट झालं, 42 प्रवासी वाईट झालं। अशी दुर्घटना काय उत्साहाने ते बसले असतील विमानात, त्यांना त्यांचे घरचे सोडायला आले असतील, जिथे उतरणार असेल तिथेही लोकांनी स्वागताची तयारी केली असेल आणि मध्यच काळाने त्यांच्यावर झडप घालावी, ही जरी वाईट गोष्ट नाही। संजय शिरसाट यांची सुद्धा चर्चा विषय खूप जोरदार सुरू आहे। कॅबिनेट मंत्री आहेत, अनेक ठिकाणी भूखंड घेतले आहेत, हॉटेलचे व्यवहार चर्चेचा विषय होतो। मला वाटतं ते जरा अग्रेसिव्हली त्यांचा निधी लाडक्या बहिणीसाठी कापला गेला याच्यावरती बोलत होते, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतात। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।